नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की उभारण्यासाठी प्रशासनाकडून एसओपी तयार। शेतकऱ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या प्रकारानंतर प्रशासनाचा निर्णय, नियमावलीचा भंग केल्यास ठेकेदार आणि कंपनीवर कारवाई करण्याचा इशारा। रायगडच्या उरणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव। उरणच्या चिरनेर गावात अनेक कोंबड्यांचा मृत्यू। गावात प्रशासनाकडून 2 टीम तैनात। रंकाळा तलाव प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने दिलेल्या आदेशाला कोल्हापूरकरांकडून केराची टोपली। तलावावर कपडे, वाहनं, जनावरं धुण्याचं काम सर्रासपणे सुरू। परिणामी प्रदूषणामुळे रंकाळा तलावातील मासे मारण्याचं सत्र हे सुरूच आहे। पालिकेचा आदेश फक्त कागदावरच। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील 15 अंगणवाड्यांना गळती। महिला बालकल्याण विभागाचं दुर्लक्ष। अंगणवाड्यांची तात्काळ दुरुस्ती करा अशी मागणी। सांगलीच्या मिरजेत होणाऱ्या मोबाईल टॉवरला नागरिकांचा विरोध। नागरिकांच्या विरोधानंतर टॉवर कामाला स्थगिती मिळाल्यानंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त। हेल्मेट फोल्ड करून आता बॅगमध्ये ठेवता येणार। नागपुरातील प्राध्यापकांनी मिळवले फोल्डिंग हेल्मेटचं पेटंट। लवकरच कंपनीशी करार करून फोल्ड होणारं हेल्मेट बाजारात आणण्याची शक्यता। भंडाऱ्याच्या तुमसर परिसरातील अवैध वाहतूक आणि अतिक्रमणाविरोधात नागरिक आक्रमक। भरधाव वाहतूक आणि अतिक्रमणाविरोधात नगर परिषदेवर जन आक्रोश मोर्चा। नाशिकच्या मालेगावात भुईकोट किल्ल्याच्या बुरुजावरील रंगरंगोटी काढण्याचं काम सुरू। हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्यानंतर पुरातत्व विभागाची कारवाई। चंद्रपूरच्या महाउष्णिक वीज केंद्रातून 2920 मेगावॅट पैकी केवळ 1122 मेगावॅट वीज निर्मिती। यंत्रणेतील बिघाड शोधून सापडत नसल्याने स्थानिक आणि परदेशी अभियंते हैराण। परभणीत वाहतूक शाखेची नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम। वाहन चालकांच्या कागदपत्र तपासणीसह दंडात्मक कारवाई। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। अंबाजोगाईतील शेतकरी आक्रमक। बीडच्या अंबाजोगाईतील 5 ग्रामपंचायतींचं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात 111 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक। 131 ग्रामपंचायत सदस्य तर 5 सरपंचांची निवड होणार। पोटनिवडणुकांचा 10 फेब्रुवारीपर्यंत कार्यक्रम जाहीर होणार। कराडचा कृष्णा सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट। आर्थिक व्यवस्थापनात कृष्णा सहकारी साखर कारखाना अव्वल। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून पुरस्कार जाहीर। बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द होणार। नाशिकमधील पीक विमा रद्द करण्यासाठी कृषी विभागाच्या सूचना। नंदुरबार जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून धोकादायक पद्धतीने वाहतूक। क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीकडे आरटीओ विभागाचं दुर्लक्ष। धोकादायक वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली। कोल्हापूरच्या दत्तवाडमध्ये ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ट्रॅक्टर पलटी। कर्नाटकातील साखर कारखान्यातील मळी मिश्रित सांडपाणी कृष्णा नदीत जनावरांच्या पिण्याच्या पाण्यावर विपरीत परिणाम होणार। प्रदूषित घटकांवर कारवाई करण्याची ठाकरे गटाची मागणी। कांद्याचे भाव स्थिरावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 2400 रुपयांचा भाव। जळगावच्या महिंदळे परिसरात बदलत्या वातावरणामुळे कापसाच्या उत्पादनात घट। कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक। जळगावच्या 40 गावातील गिरणा धरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडलं। गिरणा नदीपात्र परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार। जळगावच्या 40 गावात केळी पिकावर करपा रोगाचं सावट। वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकांवर परिणाम। शेतकरी हवालदिल। पुण्याच्या नारायणनगरमधील शेतकऱ्यांची द्राक्षासह केळी उत्पादनाला पसंती। केळीचा पहिला वातानुकूलित कंटेनर इराक देशात निर्यातीसाठी रवाना। अमरावतीच्या मोर्शीतील हिवरखेडमध्ये अवैध सेंद्रिय खतांच्या 600 बॅग सील। यात सांगली कनेक्शन असल्याची चर्चा। वाशिम शहरातील महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचं साम्राज्य। वाशिम नगर परिषदेचं याकडे दुर्लक्ष। परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याची नागरिकांची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये महिलेसह लहान मुलाला कारची धडक। पिंपरी चिंचवडच्या सोसायटीतील अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाले। अपघातात महिला आणि लहान मुलगा जखमी। जालन्यात जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद। आरोपीकडून 64,000चा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीचे 5 गुन्हे उघडकीस। पुण्यात चारचाकीची काच फोडून 10.5 लाखांची चोरी। या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल।
चंद्रपुरात दुचाकी चोरणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपीकडून 9 दुचाकी जप्त, रामनगर पोलिसांची कारवाई. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सादल गावातील 2 घरांमध्ये चोरी, सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू. बुलढाण्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना, 4 आरोपींना पोलिसांकडून अटक, चोरट्याकडून 21 किलो चांदीसह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नागपूरच्या कामठी पोलीस ठाण्याच्या परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 14 दुचाकी जप्त करत 4 आरोपींना अटक, आरोपींकडून 12,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चंद्रपूरच्या चिमूरमध्ये अतिक्रमणावर नगर परिषदेकडून कारवाई, मार्केट लाईन आणि हायवेवरील फुटपाथचं अतिक्रमण काढलं. कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, मयत राजेश कोल्हाळ यांच्या पत्नीची मागणी. कोल्हाळ यांचा भर दिवसा कार्यालयात खून झाला होता. लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये उभ्या असलेल्या पिकअपवर ट्रक आदळल्यानं अपघात, या अपघातात 5 शेळ्या दगावल्या. मुरुडच्या बाजारात येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी सुरू असताना अपघात, पिकअपचं मोठं नुकसान. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील माळवडच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. चिपळूण आणि गुहागर परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड, कारवाईत 12 जणांवर गुन्हा दाखल झालेल्या या कारवाईमुळे जुगार अड्डेधारकांचे 10 वेदन आणलेत. जळगावच्या मुक्ताईनगरमधील पूर्णाड फाट्याकडून विदर्भाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची वाहनधारकांची मागणी. नंदुरबार तालुक्यात 5 कोटींपेक्षा अधिक महसूल थकीत, थकबाकीची रक्कम न भरल्यास मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार, तहसीलदार पवन दत्ता यांचा इशारा. भंडाऱ्याच्या रोहनामध्ये विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन, कुस्ती स्पर्धेत हिंगोली, वाशिम, कोल्हापूर येथील कुस्तीपटूंचा सहभाग. नाशिकच्या इगतपुरीतील जोग महाराज मठातून निवृत्तीनाथांच्या पालखीला सुरुवात, 25 तारखेला दिंडी त्र्यंबकेश्वरमधील निवृत्तीनाथांच्या यात्रोत्सवात सहभागी होणार. साताऱ्याच्या वाईमधील मांढरदेवी गडावर 8 लाख भाविकांनी मागील आठवड्यात घेतलं दर्शन, यात्रेदरम्यान 8 लाख भाविकांनी दर्शन घेतलं. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील म्हसा यात्रेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, दामिनी पथक आणि पोलीस प्रशासनाचं सर्व विभागाकडून कौतुक. श्रीराम प्रतिष्ठापना वर्षपूर्ती निमित्तानं नागपुरातील महाल परिसरात दीपोत्सव साजरा, आकर्षक रांगोळी काढून दिव्यांची आकर्षक रोषणाई, हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा, वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेऊन नावलौकिक मिळवलेल्या भूमिपुत्रांचा ग्रामपंचायतीकडून सन्मान. पुण्याच्या जेजुरी देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रामाणिकपणाचं दर्शन, 10 लाखांच्या दागिन्यांची पर्स महिला भाविकाला परत दिली. सांगलीच्या मिरजेत 650व्या मीरासाहेब दर्गा उरुसासाठी आता महापालिका प्रशासन सज्ज, महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडून दर्ग्याला भेट देत उरुसाच्या तयारीचा आढावा. पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन, लखाद आणि तिबेटमधील रुडी शेल डक पक्षी पालघर समुद्रकिनाऱ्यावर विसावले. अहिल्यानगरमध्ये अनुदानास पात्र शाळांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक, शालेय शिक्षण विभागाचे आदेश, अन्यथा शाळांचं अनुदान रोखलं जाईल.